सुटले, काही काही ठेवलं नाही. अरे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान, पर चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी. पहिला तडाखा सोसतो ना सोसतो, तो संभाजीराजांनी दुसरा तडाखा दिला. औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावाने बसवलेला औरंगाबाद, संभाजीराजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं, इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिठावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं, अशी अवस्था औरंगाबादची केली होती. औरंगजेब चरफडला, भयान वैतागला. पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तुरखुद औरंगजेबाचा मुलगा, त्याचा शहजादा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्जाय, संभाजी. तो आला सरळ संभाजीकडंच. औरंगजेबाला दुसरं कुणी नमू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कुणी झुकवू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत. एकच संभाजी. आणि संभाजीराजांनी याच अकबरला हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली. पण लागोपाठ 3 तडाखे बसलेला औरंगजेब चवताळून उठला. आग्या मोहळ उठावं असं औरंगजेब पिसाळला आणि उचलली पावलं त्यांनी खासे दख्खनवर. औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य कणभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 होती. कैक नातलग शहजादे, अफाट सेनापती, 4 लाखाचं सैन्य, 14 कोटीचा खजिना, 40,000 हत्ती, 70,000 घोडी, 35,000 उंट. अरे औरंगजेबाची छावणी पडली तर 3 मैलाचा परिसर व्यापून जायचा. 3 मैलाचा एवढा अफाट सैन्य आलं चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा गनिमिकावा. आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वयवर्ष अवघं 23. महाराष्ट्राचा आभाळ काळवंडून गेला. औरंगजेबाने एका बाजूपाठ मोहिमा लढल्या. सरबुलंद खान, आले खान, फतेह खान, शहजादा आजम, बेदार बख्त मुअज्जम, शहाबुद्दीन खां, बहादूर खां, एक नामचीन सेनापती अफाट ताकदीनं महाराष्ट्राला कैचीत पकडायला चोहोबाजूनी आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजीराजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडे तोड चालू केली. मराठे सुसाट सुटले. जिथं भेटेल तिथं मोगलांना कापत राहिले. जिथं जाईल तिथं अरे सरबुलंद खान मार खान परतला. फले खान तोंड काळं करून गेला. तो बहादूर खान नुसता पळून दमला. शहाबुद्दीन खानाला तर काही सुचेना. औरंगजेबानं चोहोबाजूनी फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव. अरे 23 वर्षाचा चावा संभाजी. मोगलांना पार 16 के पळा सोडला. तू महाराष्ट्रात येतो ना. संभाजीराजांनी विलक्षण युद्धनीती केली. मराठ्यांच्या फौजा सरळ मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतका फाटलं की औरंगजेबाला काय कळेना. मराठी तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे पुढं, मराठी तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं, मराठे त्याच्या पुढं. अरे कुठं शिवावं. सगळीकडेच फाटत निघालंय. इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघालायत. कुठं ठिगळं लावावी. वैतागून संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसत राहिला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दी दीमत ने कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. तसा कुणी सरदार म्हणाला, हुजूर वो संभा शैतान है. अरे फिर हम कहा शैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त, फिर भी क्यों हार. औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्यांविरोधाची मोहीम उघडली. पण संभाजीराजांनी त्याची पुरती वाट लावली. कडाडला संभाजीराजा. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही. बस तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. तुला भाजायला वेळ नाही लागणार. आणि बघता मराठे भाजत सुटले. त्या धगीन औरंगजेब हैराण झाला. अरे काय करावं. आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला, हुजूर
मरहट्टों की जान है उनके गड़कीलों में, पहले गड़कीले ले लेते हैं, मरहट्टे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने। बहुत को ये बात सच है। आणि त्याने विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है? तरसला होता विजयासाठी औरंगजेब, तरसला होता, विचारतोय ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है? नाही, पहिल्याच घासाला खडा लागायला नको, मुहूर्ताचा नारळ पटकन फुटू द्या, असा काहीतरी किल्ला काढा. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी पासून अवघ्या 10 मैलावर असणारा. प्रभू श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं आहे, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज. हुजूर छोटासा किल्ला आहे आणि मरहट्टे अवघे 600 हुजूर, तोफखाना कुछ नहीं हुजूर, बजमियत कुछ नहीं हुजूर. कौन जाएगा? अरे उबारा शहाबुद्दीन खान, हुजूर हम जाएंगे. कितने दिनों में ले लोगे किला? कितने दिन? हुजूर 1 दिन काफी है, आज गया कल किला लेके आया, बस बात खत्म. औरंगजेब को चला बहुत को 10,000ची फौज ली, जाओ जाओ हमें रामसेज चाहिए. आणि विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतुरला, निघाला शहाबुद्दीन खान, वेडा टाकला रामसेजला. अरे अफाट सेना सागर, मराठ्यांचे अवघे 600 मावळेवर न बघतायत आणि प्रचंड सैन्य, तोफा, बारूद, बचमियत, अफाट. आणि बघता बघता शहाबुद्दीननं वेडा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला, यलगा. आणि निघाली मोगली फौज, निघाली रामसेजवर. वेसोलांडून पुढा फार निम्म्यापर्यंत पोहोचली. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत आहेत वाटतं. मोठा उत्साह आला, चलो आगे ले लो किल्ला, चलो सैन्य पुढा पर निम्म्याच्या पुढे आलं तसं आमच्या मराठे सावध झाले. किल्लेदाराची इशारात घुमली, मराठी उभे राहिले, हातातल्या गोपण्या थररल्या, दगड भरली, सुटली दगड, दरा थार दगड आग लागली, पत्रांची बावचार नुसती. त्या दगडाच्या माराने घाया झाला फतेकांचे. शहाबुद्दीनचं सैन्य पाठीला पाहिलं पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला, ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते हैं. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फतेह खान, तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए अब? त्याचा एक सरदार होता मोठा, त्यांनी युक्ती काढली, हुजूर ऐसा करते हैं, बोलो. नाही, काल आपण चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत नको जायला, मग सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना फतेह खानला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सैन्य निघाला सरपटत, सर करत पुढं वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं. सर करत निघालाय सैन्य. शहाबुद्दीन कडाडतोय, चलो आगे ले लो किला, चलो पुढं टप्प्यात आला सैन्य. आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच. शहाबुद्दीन आनंदला, लिया चलो आगे. आणि सरपटणारा सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सैन्य जवळ आला तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारा करून मग तळा जाऊन थांबल्या. शहाबुद्दीनला काही कळे ना, क्या क्या जाय. मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं. कल तोफे लागला, दाखो तोफे किले पर, बस तोफों से कितने पल में आएगा किला हाथ में. तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर 2 घंटे की बात है खाली, बस 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो. आणि बघता त्यांनी तोफा लावल्या. रात्र झाली. आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल. सगळे मोगल निवांत झोपले. उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा, बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात. पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना 1:30च्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरनं खाली आले. सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सरा कापाकापी केली. सगळा हल्ला माजाला. मोगल जागा व्हायच्या आत मराठे परत गायब. छापा मराठों का छापा. नींद उडाली मोगलांची. शहाबुद्दीन सरफडत राहिला. सकाळ झाली. तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं. तोफा लागल्या. दारू ठासली.
आता फक्त पेटवायचं वातान. आणि तोफखाना प्रमुख पुढे गेला, तोफेला बत्ती लावणार, त्याच वेळी वर्ण धाड धाड करत तोफेचा गोळा आला, शेजारी धडामधम. तसा तोफखाना प्रमुख कडला, पीछे लो तोफे पीछे लो. मोगलांचा तोफ मारा सुरू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा. त्या तोफखाना प्रमुखांना सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या. तिथनं वरनं गोळे सोडायला लागला, पण तोफा मागं घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात. आता मागं आलोय म्हणून गोळे जाईनात, म्हणून पुढं यावं, तर पुढं आलो की मराठ्यांचे गोळे अंगावर बरसतायत. करायचं काय? शहाबुद्दीन खानाने विचारलं, क्या हुआ? काय होत नाही हुजूर. तोफा पुढं नेल्या तर त्यांचे गोळे अंगावर, तोफा मागं नेल्या तर आपले गोळे पोचेनात. अरे पण तुम्ही तर म्हणलेला मराठ्यांकडे तोफा नाहीत, तोफा नाहीत म्हणलेला मराठ्यांकडे ना. हुजूर, मराठ्यांकडे तोफा नाहीत, पण डोकं तर आहे. म्हणजे हुजूर, मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला जनावराचं कातडं लावलंय आतनं. ठीक आहे, तोफ एक आहे, साधी नाही तोफ हुजूर. आपल्या 10 तोफा नाही, एक तोफ भारी आहे त्यांची. अरे ठीक आहे, तोफा तयार केल्या, पण गोळे, तोफ गोळे कुठून आणले त्यांनी? हुजूर, मग मराठी रात्री कशाला आलते? हे गोळे आपलेच आहेत. शहाबुद्दीन खानाला काय कळेना, काय 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 करायचं. महिना झाला, 1.5 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले. 600 मावळे किल्ला अजिंक्य ठेवता येतात रे, पुढे तसूवर सरू देईनात. तर पडला, वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली, तोफा मागे घेतलं तर गोळे पोचत नाही ना. आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची, सगळ्या जंगलातली सगळी लाकडं तोडली. 1.5-2 महिने काम चालू आहे. शहाबुद्दीननं अफलातनं किमया केली. किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यानं उभा केला. लाकडी दमदमा. का? तर तोफा आता या लाकडी बुरुंजावर नेऊन ठेवायच्या, किल्ल्याच्या उंची इतक्या, आणि तिथनं मग खाली किल्ल्यावर डागायचा. बस, साधी गोष्ट नाही. कौतुक केलं पाहिजे शहाबुद्दीनचं, कौतुक. साधी गोष्ट नाही. अरे किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुज, आणि तोही केवढा? 50 तोफा बसतील वर, आणि 500 सैनिक उभा राहील वर. एवढा मोठा बुरुंज. सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. चालू द्या तुमचं. बुरुंज उभा राहिला, तोफाईवर चढवल्या. आता उद्या बुरुंजावरनं तोफवारी चालू करायची किल्ल्यावर. बस, किती दिवस लढतायत बघू. रात्री सगळे थकले, मोगल शांत पडले, आणि मराठे नेमके 1:30 वाजता बाहेर पडले. त्या बुरुंजाच्या पुढे आले. दारू गोळा बुरुंजाच्या कडेने ठासून भरला. पूर्वी हुक्के असायचे, हुक्के. हुक्के म्हणजे गावठी बॉम्ब. नारळाची कवटी घ्यायची, त्यात पॉइंटेड खिळे भरायचे, दारू ठसायची, त्याला वातान लावायची, पेटवायची, आणि द्याचं टाकून. 5-6 नक्की जायबंदी. हे मराठे हुक्के. एका बाजूने मोगलांना पत्ता लागू नये, मोगल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले. मोगलांचा कल्लोळ उडाला, आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभोवती सगळी दारू ठसली, सुरुंग पेरले, वाताने पेटवल्या, आणि बघता बघता पेटली. थोई 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 करत वातान पेटत पेटत गेली, आणि धडामधूम अवघा बुरुज ढासळला. तोफा सकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं, तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है? अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला 2 वर्ष झाली. आओ वापस. प्रमोशन. शहाबुद्दीनला माघारी बोलवलं, पाठवलं. फतेह खान, फतेह खान तुम्हारे नाम में ही फतेह है, हमें फतेह चाहिए. 20,000ची फौज घेऊन आला. त्या रामसेजला चिकटला. अरे गोचडी सारखा चिकटला. झुंजत राहिला, लढत राहिला, पण मराठे टकरा घेत राहिले. अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजिबात नाही. तसूवर पुढे सरकू देईनात. फतेह खान वैतागला, संतापला. काही करता येईना. अरे 600 मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं. त्या फतेह खानला काय कळेना. शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडे आला. म्हणाला, हुजूर, मी भूतवश करायच्या कामात तरबेज आहे. मला फक्त एक सोन्याचा नाग तयार करून द्या.
नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा. मरता क्या न करता फतेह खाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला. त्याला सोन्याचा नाग तयार करून दिला. नाग तयार झाला. मांत्रिकानं नाग छातीजवळ धरला आणि म्हणला मी पुढे चालतो, तुम्ही मागणं या, बघा माझी जादू. मांत्रिक पुढे निघाला 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 सैन्य माग. फतेह खानला वाटला आता मराठे काय नाही करू शकत, मांत्रिकाची जादू आहे. तो वेस ओलांडून पुढे आला पुढे आला. मराठे नुसते बघतात, एक नाही दोन नाही, येऊ द्या त्याला येऊ द्या त्याला. निम्म्यापर्यंत आला. निम्म्यापर्यंत जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली. म्हणलं लग नाही घेऊन जातो वर, आलोक नाहीत पोर, चला पुढं 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 पुढं. टप्प्यात आला तसा वरना गोपनीचा एक धोंडा असा गुंग 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 करत आला त्या मांत्रिकाच्या छतडावर. डोळं पांढरं करून तिथंच पडला. नाग एकीकडं, मांत्रिक तिसरीकडं, फतेह खान पळत माग. अरे जिथं माणसं काय करू शकली नाही तिथं भूत काय करणार. मराठ्यांनी फतेह खानच्या भूतांचाही निकाल लावला. 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. औरंगजेबानं फतेह खानला सांगितलं तुम सिर्फ नाम के ही फतेह खान हो, आओ वापस. आप कौन जाएगा? आणि उभा राहिला कासम का, हम जाएंगे. पुन्हा झुंज चालू, पुन्हा लढाई चालू. 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झाली. रामसेज अजिंक्यच राहिला. अरे माझे शिवराय म्हणायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्याने 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. संभाजीराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 6 वर्ष लढवला. 6 गुणिले 350. औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? अरे टाप नाही टाप. वैतागला संतापला औरंगजेब आणि त्यांनी त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब, पण मरतेवेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही. सल 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 करत होता पण काही उपयोग नव्हता. अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या 26 वर्षाच्या संभाजीची. अफाट ताकदीनं औरंगजेबाला रोखलं. पुऱ्या दख्खन मधला एक खण नाही घेऊ दिला. आणि मग मात्र औरंगजेबानं जाळं टाकलं. जंजिराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं. मराठ्यांवर चाल करा. पोर्तुगीजांना फितावलं, चालून जा मराठ्यांवर. इंग्रज हातात शिदरले, आक्रमण करा मराठ्यांवर. हापशी, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, बस एक नाही दोन नाही तब्बल 12 घड्या पुकारल्या स्वराज्याच्या विरोधात. आणि तब्बल 12 घड्यावर निकराचे पंजे फाड करत सर्जा संभाजीराजा झुंजत राहिला. बस